थांबा थांबा थांबा. काय? अहो मला पुढच्या गावात जायचंय, तर मला सोडता का? अहो नाही नाही, मला आहे ना थोडी गडबड आहे, मी नाही सोडू शकत. अहो असं नका ना करू, माझं लहान बाळ हो. मी घरी नाही गेले ना, कोण नाही त्याच्याजवळ, तर सोडा ना. अहो पण तुमचे लय उपकार होतील, अहो सोडा ना. बर, बसा. धन्यवाद बर का. थांबा थांबा, साईडला घ्या, साईडला. इथंच आहे माझं घर. हे आहे का? हो हेच आहे घर. धन्यवाद बर का तुमचे. हा ठीक आहे, येऊ का मी? नाही, चहा घेऊन जा की, आता एवढ्या लांब आले तर. अहो पण चहा नाही घेत ना मी, नाहीतर घेतला असता. बरं मग पाणी तरी पिऊन जा. अहो कशाला पण पाणी? नाही चला ना. बरं ठीक आहे, चला. चला चल. हे घ्या पाणी. अहो अहो घरात तरी प्याके पाणी. अहो नको. अहो काय होते? अहो मला गडबड आहे, मला लवकर जायचंय बरं का. चला येऊ का? अहो बरं झालं तुम्ही आले. ते आपल्या गावचे पोलीस पाटील आले होते बघा, त्यांनी तुम्हाला बोलवले. मला? हो. कशाला? मला नाही माहिती, खूप गडबडीत आलते ते, त्यांनी तुम्हाला लवकर बोलवले. अगं पण काहीतरी सांगितलं असेल ना? नाही सांगितलं हो त्यांनी काय, तुम्ही जाऊन या पटकन. बरं येतो जाऊन. हो लवकर या. हो. अहो साहेब तसं नाही काय. हा मी सांगतो त्याला समजून सांगतो. बरं ठीक आहे, घेऊन येतो. हा नमस्कार पाटील साहेब. अरे काय नमस्कार सुहास, काय गोंधळ घालून ठेवलाय तू? मी काय गोंधळ घातला? काय गोंधळ घातला म्हणजे? अरे मला पोलीस चौकीतून फोन आलता, तुमच्या गावाचा तो सुहास कोण आहे त्याच्याविषयी तक्रार आली आमच्या इथं. अहो पण मी काय केलं पाटील साहेब? काय केलं? तू त्या कुठल्या बाईला लिफ्ट दिली होती? हा एका गावातल्या बाईला लिफ्ट दिलती, पण झालं काय नेमकं? अरे तिने तुझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कसली तक्रार? हा म्हणजे पोलिसांनी अजून नोंदून नाही घेतली, ते म्हणले शहानिशा केली पाहिजे आम्हाला. मला फोन आलता त्यासाठी. मी त्यांना म्हणलं थांबा, मी सांगतो समजून त्याला, तो मुलगा तसा नाही. पण पोलीस ऐकतच नाहीये. अहो पण मी काय केलं नेमकं? तिने सांगितलं तू तिला लिफ्टच्या नावाखाली बळजबरी केली तिच्यावर. बळजबरी? मी? हा. हो नाही हो पाटील साहेब, तसं काही नाही केलं मी. अहो शपथ. अरे मग कुठली बाई खोटं बोलन? अहो मी फक्त सोडलं घरी आणि पाणी पिऊन निघून आलो. अरे पण पाणी बिनी घरी कशाला गेलतास ना तू? अहो मी घरात नाही गेलो, बाहेरच थांबलो तो, पाणी पिलो आणि लगेच निघून आलो. तसं काही सांगू नको आता तू. काय सुहास, अरे मी तर तुला चांगला मुलगा समजत होतो. अहो मी चांगलंच आहे पाटील साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच नाही तसं काही झालं. काय विश्वास ठेवा? काय करायचं आता? त्या पोलिसांना काय सांगायचं? घरी तरी माहितीये का तुझ्या? त्यासाठीच घरी आलतो मी. नाही घरी माहित. आता काय करायचं? एक काम कर, घरी जा आणि थांब जरा वेळ, मी आलोच तुझ्या घरी. बरं पण तसं खरंच नाही बरं का पाटील साहेब, तुम्ही आहे ना समजून घ्या काही गोष्टी. खरंच नाही तसं. अरे बोलण्यावर कोण विश्वास ठेवतं का? आणि खरं नाही कशावरून? ती बाई तर धडधडीत बोलतीये. पहिलं जा बरं घरी तू आणि थांब तिथं, आपल्याला पोलिसांकडे जायला लागेल आता. बाई, हो बाई. काय आलं ओरडायला? तुम्ही का केलं असं? का केलं म्हणजे? पोलीस स्टेशनला जाऊन माझ्याबद्दल का तक्रार केली? का मी तुमच्यावर बळजबरी केली म्हणून? हा माझं चुकलं का तुम्हाला गाडीवर बसून? काय केलं सांगा ना. ए ओरडू नको.
आणि तुला वाटत असेल ना तुझ्या नावाची कंप्लीट होऊ नये तर मला 50,000 रुपये दे. 50,000 रुपये? हो बाई, तुम्हाला पटायला पाहिजे. तुम्ही एक बाई आहेत. तुमच्या सारखीन जर असं केलं ना, उद्या कोणताच माणूस आहे ना कोणत्याच बाईची मदत नाही करणार. ए मला ते काही सांगू नकोस. पैसे आणून दे आणि चा. अहो बाई, तुम्ही असं काय बोलताय? मी 50,000 रुपये कुठून आणून देऊ? हा, तुम्ही का खोटा आरोप घेताय माझ्यावर? कुठून पण आणून दे, पण मला उद्याच्या उद्या पाहिजे. अहो बाई, तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला माणुसकीच्या नात्याने तुम्हाला गाडीवर आणलं. हा, ए तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? हा जा जा म्हटलं ना. हे बघा बरं का बाई, तुम्ही याला चुकीचा करताय. ते मला सांगू नको चुकीचं न बरोबर. जा आणि पैसे घेऊन ये. आले तुम्ही? काय का बोलवलं होतं त्यांनी तुम्हाला? काय नाही. काय नाही? काय झालं सांगा. बघा तुम्हाला किती घाम आलाय. अगं सकाळी ना मी एका बाईला लिफ्ट दिलती, तिला घरी सोडलं आणि तिनं नंतर पोलीस स्टेशनला जाऊन माझ्याबद्दल तक्रार केली का मी बळजबरी केली तिच्यावर. आणि मला आता पोलीस स्टेशनला पण बोलवलंय. पण तुला खरं सांगतो तसं काहीच नाहीये. ती खोटा आरोप घेते माझ्यावर. ती खोटा आरोप घेते, पण तुम्हाला गरजच काय होती कोणत्या बाईला गाडीवर बसवायची? अगं मी कोणाला नसतो बसून घेत गाडीवर, पण ती म्हटली मला आहे ना अर्जंट घरी जायचंय, माझ्या सासूबाईला औषध द्यायचंय. अगं ती हात जोडायला लागली माझ्या पुढं, मग म्हणून सोडलं ना मी. माझं काही चुकलं का? काही चुकलं का? मग ती बाई काही खोटं बोलत असेल का? अगं तू तरी विश्वास ठेव माझ्यावर. तसं काहीच नाहीये. सुहास, काय झालं? घरापर्यंत कळलं का आता? आपल्याला चौकीत जायला लागेल. चल आता तरी. अहो तुम्ही विश्वास ठेवा राव. कोणीतरी विश्वास ठेवा माझ्यावर. मी तसं वागलोच नाही. अरे तुझ्यावर विश्वास ठेवा काय? त्या पोलिसांना काय सांगायचं? विश्वास ठेवा. आणि नाही गेला तर तुला घरातनं उचलून नेतील ते. बघा ना कामच असं केलंय त्यांनी. अगं मी नाही केलं तसं. आम्ही काय करू तुम्ही मला सांगा बरं. हा, कोणाची शपथ घेऊ? हा, देवावर हात ठेवू का? शपथ घेऊ का मी तसं वागलो नाही म्हणून? हे बघ, तू खरंच असं काही केलं नाही का? अहो नाही पाटील साहेब, नाही केलं मी तसं. अरे मग ती बाई खोटा आरोप का करते तुझ्यावर? आता मला काय माहिती. मला तिनं 50,000 रुपये सुद्धा मागितलेत. हा, मला सांगा 50,000 रुपये मागितले असते का? हा, म्हणजे अरे उघड उघड ती तुला ब्लॅकमेल करते की? मग म्हणजे ना, तुला खरं सांगू का पुरी, तुझ्या नवऱ्याची काय चूक नाही. त्या बाईने ह्याला ब्लॅकमेल केले, म्हणजे थोडक्यात फसवलंयच म्हण. लिफ्टच्या बहाण्याने तिने ना पैसे उकळायचं चालवलं ह्याच्याकडं. एक काम कर, तू काय काळजी करू नको. आपण सगळ्यात पहिलं पोलिसांना जाऊन खरं खरं सांगू. पण पोलिसांकडे जायच्या आधी त्या बाईची एकदा गाठ घे. तिची कशाला गाडी घ्यायची आता? मी सांगतोय ना, घे. कारण पोलिसांना कायम पुरावा लागतो. आणि तू तिची भेट घेतल्यानंतर फक्त मी तुला सांगतोय तसं कर. काय? चल तू. आणि हे बघ मुली, तुझ्या नवऱ्यावर हा कठीण प्रसंग आलाय. आणि कठीण प्रसंगात बायकोनी नेहमी नवऱ्यावर विश्वास दाखवायचा असतो, त्याची साथ द्यायची असती, त्याला टोचून नसतं बोलायचं. तुझ्या नवऱ्यावर तुझा विश्वास आहे ना? हो. माझा पण याच्यावर विश्वास आहे. तू काही काळजी करू नको. सुहास तू चल, मी सांगतो तुला काय करायचं ते. येतो. हे बघ सुहास, आता तुला सांगितलं तसं कर. हा, अजिबात घाबरू नको. पण पाटील साहेब सगळं ठीक होईल ना? अरे तू काही केलंच नाही ना, मग घाबरतो कशाला? आणि चौकीतले साहेब आहेत ना, माझे चांगले मित्र आहेत. तू आत्ता सांगितले तेवढं कर, म्हणजे आपल्याला त्यांच्याशी विश्वासाने बोलता येईल. हा पाटील साहेब खरंच धन्यवाद बरं का. तुम्ही तरी विश्वास ठेवला माझ्यावर. बरं, आता तुला सांगितलं ते कर.
जातो. जातो मी. हा. बाई, ओ बाई, आलास का? दे पैसे. संध्याकाळी देतो ना बाई पैसे तुम्हाला. सध्याला नाही आहेत माझ्याकडं. मी मित्राकडून घेऊन देतो तुम्हाला. मग आता कशाला आलास? पण बाई, तुम्ही हे चुकीचंच करताय बरं का. हे असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. ए, ते मला सांगू नको बरं का, चुकीचं काय बरोबर आहे ते. तुला पैसे सांगितले ना, पैसे दे मला. मी 50,000 रुपये जर दिले तुम्हाला तर तुम्ही तक्रार नाही ना करणार पोलीस स्टेशनला? अरे सांगितले ना, एकदा माझ्या हातात पैसे आले ना, मी काही तक्रार वगैरे करणार नाही. पण बाई, मी जर 50,000 रुपये दिले हम्म. तर तुम्ही पुन्हा पुन्हा मला पैसे नाही ना मागणार? अरे तुला सांगितलं नाही एकदा, कळत नाही का रे? तू बावळटे का रे जरा? हा, काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? नाही ना मागणार? नाही मागणार. पण मी खरंच काही चुकीचं केलंच नाही. ए, हे बघ, चुकीचं काय केलंय नाही केलंय हे फक्त आपल्या दोघांना माहितीये, हे दुनियाला माहिती नाही. आणि तुझ्यावर कोण ठेवणार आहे रे विश्वास? शेवटी बाईचंच चालतं, कोर्टात, पोलिसात, कळलं का? आणि एका बाईचंच ऐकणार आहे. तुझं कोण ऐकायला लागले? एवढं लक्षात ठेव. बरं बाई, मी देतो तुम्हाला 50,000 रुपये संध्याकाळी. पण तेवढी तक्रार करू नका. हे सांगितलं ना रे तुला, कळतंय का नाही? एकदा सांगितलेलं अक्कल नाही का तुला? जा निघ आणि संध्याकाळी मला पैसे आणून दे. बावळट. ठीक आहे. चुकीचं काय केलंय नाही केलं हे फक्त आपल्या दोघांना माहिती, हे दुनियाला माहिती नाही. आणि तुझ्यावर कोण ठेवणार आहे रे विश्वास? शेवटी बाईचंच चालतं, कोर्टात, पोलिसात, कळलं का? आणि एका बाईचंच ऐकणार आहे. तुझं कोण ऐकायला लागले? एवढं लक्षात ठेव. बरं बाई, मी देतो तुम्हाला 50,000 रुपये. बघितलं पूर्वा, हा तुझा नवरा निर्दोष असल्याचा पुरावा. हा आपण पोलिसांमध्ये देऊया. सॉरी आहो, खरंच माझी चूक झाली. मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. जाऊ दे, झालं पण आता ठीक सगळं. पूर्वा, परिस्थिती अशी होती. अगं सुरुवातीला मी पण सुहासवर विश्वास नाही ठेवला, पण त्याने एवढं काकुळतेला येऊन मला सांगितलं ना, मला वाटलं की हा पोरगा कुठंतरी खरं बोलतोय. आणि म्हणूनच मी ही आयडिया सुहासला सांगितली होती. आता हा पुरावा आपण पोलिसांना दिला ना, म्हणजे त्यांना पण खरी परिस्थिती काय आहे ते कळेल. हो, बरोबर आहे. पण मी काय म्हणतोय, सगळ्यात आधी आपण त्या बाईला जाऊन हे सांगितलं पाहिजे की तू जर आता खोटी तक्रार दाखल केली तर आम्ही हा पुरावा पोलिसात देऊ. हो, म्हणजे काय आहे, प्रकरण वाढायच्या आधीच मिटून जाईल. आणि ना, मी हा व्हिडिओ त्या साहेबांना पण पाठवून ठेवतो चौकीतल्या, म्हणजे ते पण काय करणार नाहीत. खरंच साहेब, तुमचे खूप उपकार आहेत. बरं जाऊ द्या सुहास, त्या बाईकडे जाऊ आपण आता आणि तिला ताकीद देऊ. आता तू अजिबात जास्त वळवळ करायची नाही. हा, चला तुम्ही माझ्या बरोबर. चला. सुहास, आवाज दे त्यांना. बाई, ओ बाई. नमस्कार पोलीस पाटील साहेब. हे बघा, यांच्याबद्दलच मला तक्रार नोंदवायची होती. यांनीच माझी छेड काढली, माझा हात पकडला. तक्रार त्यांच्यावर नाही, तुमच्यावर दाखल होईल. काय? ती पण पोलीस चौकीमध्ये. अहो, असं काय बोलताय तुम्ही साहेब? असं काय बोलताय म्हणजे? तुम्ही काय फसवणूक करताय ना, सगळं लक्षात आलंय आमच्या. तक्रार दाखल करायची आहे का पैसे मागायचे त्याच्याकडनं? नाही, पैशाचं कधी, मी पैशाचं नाही बोलले. मी कधी काय बोलले नाही, पैशाचं नाही बोलले. पैशाचं नाही बोलले? नाही. अहो आता तरी खरं बोला. तुमच्यापर्यंत आलोय ना, डायरेक्ट चौकीत जाऊ आम्ही, नाहीतर. अहो, मी पैसे कधी मागितले? काय पुरावा आहे तुझ्याकडे मी पैसे मागितले? पैसे सुहास, दाखव रे तो व्हिडिओ. हे बघा, तुम्ही याच्याकडे पैसे मागताना, याच्यावर खोटा आळ घेताना
सगळा पुरावा आहे आमच्याकडे व्हिडिओ मध्ये, आणि त्यासाठीच मागाशी त्याला पाठवला होता आम्ही. अहो काय बाई, थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अहो बाईपणाला कलंक आहे तुम्ही. एखादा माणूस चांगल्या भावनेने मदत करतो का, तर कुणीतरी अडचणीत आहे, त्याला मदत करावी, आपलं सामाजिक जबाबदारी आहे. आणि तुम्ही अशा माणसांवर खोटा आरोप करता का? तर पैशासाठी. हे पैसा कमवायचं साधन आहे का? चुकलं बघा साहेब माझं, आणि याच्यात माझी पण काही चुकी नाही हो. घरात कोण नाही बघा, एकटीच आहे, आणि माझं बाळ आजारी आहे, त्याच्या उपचारासाठी पैसे लागत होते हो, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. खरंच तुम्ही पोलिसात तक्रार करू नका. वाटलंच तर मी त्यांची पाया पडून माफी मागते, पण पोलिसात तक्रार करू नका. हे बघा, तुमच्या घरी अडचण आहे म्हणून आम्ही पोलिसात तक्रार दाखल करत नाही, पण जरा विचार करून आरोप करत जा एखाद्यावर. अहो आज तुमच्यामुळे याचा संसार मोडला असता. ह्या बाईची काय चूक आहे ह्याच्यात? हिच्या नवऱ्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं असतं. आणि हा मुलगा, अहो यांनी आयुष्यात परत एखाद्या गरजूची मदत केली असती का तुमच्या अशा वागण्यामुळं? काय रे सुहास, काय वाटतंय तुला? जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आणि इथून पुढे ना असं काही करू नका. किती जरी गरज असली ना, हे पाऊल तरी नका उचलू तुम्ही. ह्याच्यामुळे एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होईल. खरंच चुकलं माझं, मी असं नको वागायला होतं. जमलं तर मला माफ करा. बरं, परत आता याला त्रास द्यायचा नाही नाही काय? नाही. आणि ह्याला नाही, कुठल्याच माणसावर असा खोटा आरोप करायचा नाही. चला. आणि तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये म्हणला होता ना, मी बाई आहे, पोलिसात कोर्टात माझंच ऐकून घेतलं जातं. आपली न्याय व्यवस्था बाई आणि गडी बघून न्याय देत नाही, ती खऱ्याच्या आधारावरच न्याय देते. आणि हा मुलगा खरा होता ना, म्हणूनच मी त्याची बाजू घेतली. चला. मग सुहासराव, आता बरं वाटतंय ना? बरं वाटतंय आता. सुटला म्हणायचं तू एकदाचा. पण पाटील साहेब, हा? मला एक प्रश्न पडलाय. मी इथून पुढं कोणत्या बाईला मी लिफ्ट देऊ का नको? काय माहितीये का, एखाद्या बाई माणसाला किंवा गरजवंताला मदत करायची की नाही, किंवा केल्यानंतर आपण गोत्यात येऊ की नको, हा प्रश्न कसा आहे माहितीये का? कोंबडी आधी का अंडा आधी, त्याचं उत्तर नाहीये. पण आपण चांगल्या भावनेने नेहमी मदत करत राहायची. काय, शेवटी खऱ्याला अडचणी खूप असतात, पण खऱ्याचा पराभव कधी होत नाही. समोरची व्यक्ती कशी वागली ना, आपण चांगलंच वागायचं. आता त्या बाईने सगळे आरोप केले तुझ्यावर, पण तू खरा होता. तुला काय त्रास झाला का? नाही. असंच असतं. चला. चल.